मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका येत आहे, अबीर गुलाल, आणि माझ्यासोबत आहे श्री म्हणजेच पायल. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी मस्त. नमस्कार. काय सांगशील जेव्हा तुला विचारलं की मालिका येते, तू त्यात काम करतेस, जेव्हा पहिला फोन कॉल असतो ना, काय झालं, तुझं रिॲक्शन कशी होती? मला सुगंधाताईचा फोन आला होता, सुगंधा लोणीकर. त्या मला म्हणाल्या की केदार सरांना भेटायचं आहे, तर तू मुंबईला येशील का? मग आम्ही तिघं भेटलो. मग मला कथानक सांगितलं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की केदार सरांनी कथानक सांगणं म्हणजे हे कितपत अमेझिंग असू शकतं. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते कथानक सांगितलं ना, तिथेच ते फार आवडलं होतं मला. विषय पण आवडला होता आणि ज्या पद्धतीने ते पुढे जाणार आहे, जशी गोष्ट घडते, त्यामुळे खूप सरप्रायझिंग कमाल होतं. पण ते फिलिंगच कमाल होतं की आपल्याला अशी संधी मिळते आहे. पण अक्षय आहे किंवा गायत्री आहे हे जेव्हा तुला कळलं, म्हणजे मैत्री होती आधीच की इथेच पहिल्यांदा मैत्री झाली आहे? नाही, मैत्री नव्हती. आम्ही असे ओळखत नव्हतो एकमेकांना. मला माहिती, तिला मी मालिकेत पाहिलेलं आहे, पण आता छान तोंडओळख झाली आहे आमची, त्यामुळे आता मजा येते काम करायला. पण तुझा रोल खूप छान आहे, म्हणजे आरजे. किती आरजे फॉलो केलेस का लहानपणापासून वगैरे, FM वगैरे? लहानपणापासून म्हणजे मला ना ते विद्याबालनचं ते आठवतं, गुड मॉर्निंग मुंबई. तो शॉर्टच आठवतो मला, कायम लक्षात राहतो. मी एका नाटकात काम केलं होतं आरजेचं, तेव्हा आरजे बंड्याने मला मदत केली होती. सो बंड्याकडनं मी बरंच काय काय ऐकलं होतं. आणि आत्ता या निमित्ताने मग करते लोकांना. ती कोल्हापूरची आरजे पल्लवी म्हणून एक आहे, ती फार इंटरेस्टिंग वाटते मला. सो अशा काही काही लोकांना आता मी पाहते की जेणेकरून ते आत्मसात करता येईल. कारण मला असं वाटतं की ते स्किल आहे ना, एक अभिनय करायचा आहे शेवटी आपल्याला, तर त्यातलं एक बेसिक डिटेल आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. सो त्या अनुषंगाने आता त्या लोकांची बोलते आहे, त्यामुळे बघूयात आता काय होतं आहे. पण प्रोमो आम्ही पाहिलं आहे, खूप छान बोलतेस तू. पण जेव्हा तुला पहिल्यांदा सांगितलं ना की तू आरजे करते, तेव्हा आधीच तू फोन ठेवल्या असं ट्राय केलंस का, गुड मॉर्निंग वगैरे? ॲक्च्युली आरजे आत्ता प्रमोद आहे, ती अजून बरीच कामं करते. म्हणजे ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये पण काम करते, ती खानावळीत पण काम करते, त्यामुळे ती मल्टीटास्किंग चालू आहे. सगळं मल्टीटास्किंग आहे आत्ता, नवीन नाही आपल्याला. लोक एकाच बरोबर अनेक वेगवेगळ्या स्किल्सनी कामं करत असतात लोक, त्यामुळे. पण आरजे त्यातल्या त्यात ॲज कम्पेअर टू हे जरा टोन लावणं आणि मग त्या ताकदीने बोलणं, आणि ना मला ते एक फार इंटरेस्टिंग एलिमेंट वाटतं की समोर कोणीच नाही आहे आणि हजारो लोक आपला आवाज ऐकत आहेत. हे फिलिंगच खूप मला असं झालेलं, बापरे, मला भीतीच वाटलेली. पण मजा येते, हे सगळ्यांचंच मार्गदर्शन आहे, त्यामुळे ते करता येतं आहे. पण कधी केलं आहेस का कुठल्या आरजेला कॉल वगैरे, हे गाणं लावा किंवा कोणासाठी तरी? अरे नाही ना, असं नाही केलं. किंवा कोणी माझ्यासाठी केलं आहे? हो, ते आठवतं की मला आठवत नाही कुठल्या चॅनलवर होतं ते. माझ्या भावाने ते केलं होतं की माझा बर्थडे असं सांगून मग ते लोक घरी येतात आणि मग केक कापतात. सॉरी, मला माहिती नाही ते कुठल्या ह्याच्यावरती केलं होतं, पण तेवढंच काय ते, बाकी असं कधी काही कोणी नाही. पण ही मालिका रंगांवर सुद्धा भाष्य करते, म्हणजे तू आणि गायत्री, काय सांगशील त्याबद्दल? त्याच्यावरती माझं म्हणणं असं आहे की विषय जरी तोच असला, वर्णभेद आणि ह्याचा, तरीसुद्धा मूळ मालिकेत नशिबाचा खेळ आणि कशा पद्धतीने एकमेकांची नशिबं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत आणि त्या अनुषंगाने ते सगळं कथानक फिरतं आहे. बरोबर आहे की त्याच्यात रंगाचा अंतर्भाव आहे, पण मी म्हणेन की काळा आणि गोरा हा रंग तर तोच राहणार आहे. काळ्याला काळच म्हणणार आहोत आपण, गोऱ्याला गोरच म्हणणार आहोत. म्हणजे काळा आणि पांढरा हा रंग बदलणार नाही, पण तो म्हणताना तुझं इंटेन्शन म्हणू शकतं ना, काळे किंवा हा काळा रंग, म्हणजे खूप फरक आहे दोन गोष्टींमध्ये, नाही का, आपल्याला कळतं. तर त्या इंटेन्शनबद्दल ते भाष्य केलेलं आहे, जे काही भाष्य मालिकेत आता येणार आहे ते. आणि तू पर्सनली म्हणशील तर पर्सनली हो, मी तर अनुभवलं आहे. मला तर सर्रास म्हणतात माझे मित्र, हे काळे कुठं आहेस, काय करतेस, पण ते प्रेम. एक्झॅक्टली तोच तो फरक आहे. तर तो आता डिलिव्हर करायचा प्रयत्न आहे, आपण बघूयात काय होतं आता. पण जे दोन तुझे को आर्टिस्ट आहे, गायत्री आणि अक्षय, ते बिग बॉसमधून बाहेर आले आहेत. अक्षय केळकर तर विनर होता गेल्या सीझनचा. आत्ताच एका नवीन सीझनची घोषणा झाली आहे, पण तुझी मालिका आत्ता सुरू झाली आहे. पण कलर्सवर काम केल्यावर एक जास्त आम्हाला असं वाटतं की कलर्सचे चेहरे आधी दिसणार आहे बिग बॉसमध्ये. कधी आली मागे पुढे विचारपूस, काय विचार असेल पायलचा? बापरे, मी अक्षयचा आणि गायत्रीचा सीझन एवढा पाहिला नाही आहे, पण
ते दोघं म्हणजे थांबतच नाही. ते एकदाच बिग बॉस असं म्हणलं की हा एक किस्सा सांगणार, ती एक किस्सा सांगणार, हा एक किस्सा सांगणार, ती. आणि ते जे काही टास्कबद्दल बोलतात ते ऐकूनच मला घाम फुटतो. असं बापरे, म्हणजे मजा येईल असे टास्क खेळायला, पण मी खूप वेळा विचार करेन. कारण काय, बिग बॉसमध्ये जायला तुम्हाला नाही, तुम्ही एक स्मार्ट असायला लागतं, म्हणजे तुमचं एक वेगळं टेम्परामेंट असायला लागतं. म्हणजे अक्षय हॅज दॅट. अक्षय इज व्हेरी स्मार्ट बट ही इज व्हेरी जेन्युइन. त्यामुळे मला असं वाटतं की ते आय डोंट नो माझ्याकडे आहे का नाही, मी कसं टॅकल करेन माहीत नाही, पण बघूयात काय होतं. जो होगा देखा जाए. नक्कीच. आता मालिकेसाठी उत्सुक आहोत आम्ही. पुन्हा पुन्हा भेट होत राहील, कारण मालिका बराच काळ चालणार आहे. पण जाता जाता प्रेक्षकांना आरजेच्या याच्यात सांग स्टाईलमध्ये की मालिका बघा करून. नमस्कार मंडळी, मी आहे आरजे शुभ्रा. तुम्हाला तर माहितीच आहे ना, 27 तारखेपासून कलर्स मराठीवरती अबीर गुलाल सुरू होतं आहे. हे बघा, मला माहिती आहे तुमच्याकडे लई ऑप्शन्स आहेत, पण हा ऑप्शन का भारी आहे माहिती आहे का? कारण हा तुमचा थकवा घालवणार आहे की नाही. त्यामुळे ट्राय करा. अहो बघा तरी, मग ठरवा बघायचं आहे का नाही. काय, थँक्यू सो मच. हा टोनसुद्धा खूप छान वाटतोय, मजा येणार आहे पाहायला. खूप खूप शुभेच्छा पाहायला. धन्यवाद.